आता बघूयात राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। गोदावरीला आलेला पूर ओसरला। गंगापूर धरणातला विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्यास मदत। तुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत पाणी। सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरण हे ओव्हरफ्लो। धरणातून 1,25,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल इस्कॉन घाट पाण्याखाली। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 20%वर। 58,000 क्युसेक वेगानं धरणात पाण्याची आवक। 5 दिवसात जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी ही 4%वरून 20%वर। कोयना पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद। पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय। नदीकाठच्या गावांना दिलासा। 16 दिवसांनंतर कोल्हापूरची पंचगंगा नदी ही इशारा पातळीच्या खाली। पावसानं विश्रांती घेतल्यानं पंचगंगा नदीची पातळी 38 फूट 11 इंचांवर। पुण्यातील भिडे पुलावरचं पाणी ओसरलं। पूल 4 दिवसांनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये पाणीसाठा 89%वर। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद। पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। धरणात सध्या 96% पाणीसाठा। आवश्यकतेप्रमाणे विसर्ग कमी अधिक केला जाणार।